दानपेटीपासून बकेपर्यंतचा पैसा नेमका कसा मोजला जातो? राम मंदिराशी संबंधित या प्रकरणात याच व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सीसीटीव्ही, ऑडिट आणि बकेची यंत्रणा असूनही कथित गैरव्यवहार कसा होऊ शकतो? या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न हाच आहे. जमीन व्यवहार, देणगी आणि ट्रस्टच्या व्यवस्थापनावर आरोप, पण यापैकी किती गोष्टी सिद्ध झाल्या आहेत आणि किती फक्त दावे आहेत? आज आपण तथ्य आणि आरोप वेगळे करणार आहोत. राम मंदिराशी संबंधित या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तपास कुठपर्यंत पोहोचला, कोणते आरोप झाले आणि अधिकृतपणे काय समोर आले? राम मंदिरात कोट्यवधी भाविक श्रद्धेने देणगी देतात, पण याच देणगी व्यवस्थेबाबत गंभीर आरोप समोर आले तर नेमकं सत्य काय आहे? चला, संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. आपण सगळेच मंदिरात जातो. प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार आणि आनंदाने देवाला काही ना काही अर्पण करतो. कोणी पैसे अर्पण करतो, कोणी सोनं अर्पण करतो, तर कोणी आपल्या मनाप्रमाणे जे शक्य असेल ते देवाला अर्पण करतो. पण असंच काहीसं आपल्या अयोध्येतील राम मंदिराबाबत घडलं असल्याचा दावा केला जात आहे. भगवान रामाचे पैसे चोरणारेही या जगात आले आहेत, असा आरोप करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी ट्विट करत आरोप केला की भाजपच्या एका आमदाराने एका पुजाऱ्याकडून 20 लाख रुपयांना जमीन विकत घेतली आणि तीच जमीन राम मंदिर ट्रस्टला 2.5 कोटी रुपयांना विकली. भगवान रामांच्या 3 किलो वजनाच्या हार आणि 1 किलो वजनाच्या चरणपादुका खऱ्या सोन्याऐवजी बनावट सोन्याने बदलल्या गेल्या. 2 कोटी रुपयाची जमीन अवघ्या 10 मिनिटांत 18 कोटी रुपयाची दाखवण्यात आली. याबद्दल विचारणा करणारा कोणीच नाही. एसबीआयवर दबाव टाकून आपल्या लोकांची भरती करण्यात आली. 12,000 रुपये पगार घेणारे लोक 25-25 लाख रुपयाची घरे बांधत आहेत, असेही आरोप करण्यात आले. आम आदमी पक्षाचे संजय सिंग यांनी राम मंदिराशी संबंधित 11 जमिनीची कागदपत्रे एसआयटीकडे दिली. तसेच मंदिरातील मोजणी कक्षात गुप्त कमेरे बसवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. 15 सदस्यांपैकी 12 जण भाजप सरकारने राम मंदिर ट्रस्टमध्ये नियुक्त केले. राम मंदिराच्या बांधकामात 40% कमिशन घेतल्याचेही आरोप करण्यात आले. गरीब लोकांनी श्रद्धेने अर्पण केलेले पैसे चोरून नेल्याचा दावा करण्यात आला. पहा, अयोध्येतील राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यात एखादा वृद्ध शेतकरी असतो, जो पीक कापणीनंतर त्यातील काही हिस्सा भगवान रामांना अर्पण करण्यासाठी आणतो. एखादी आई असते, जी घरखर्चातून थोडी बचत करून पैसे साठवते आणि ते देवाला अर्पण करते. एखादा मजूर असतो, ज्याची एखादी मनोकामना पूर्ण झालेली असते आणि त्या आनंदाचा एक भाग भगवान रामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी तो मंदिरात येतो. हे सर्व लोक फक्त एका श्रद्धेने तास रांगेत उभे राहतात की त्यांनी अर्पण केलेला प्रत्येक रुपया भगवान रामांच्या सेवेसाठी आणि मंदिराच्या कार्यासाठी योग्य ठिकाणी वापरला जाईल. पण याच लाखो कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या आणि विश्वासाचा विश्वासघात झाला, असा आरोप केला जात आहे. आयुष्यात तुम्ही अनेक प्रकारचे घोटाळे आणि दरोडे ऐकले असतील, बँक दरोडे, घरफोड्या, तिजोरी फोडल्याच्या घटना. पण आता असेही लोक समोर आल्याचा दावा केला जात आहे, जे राम मंदिरात घुसून भगवान रामांच्या नावाने अर्पण केलेल्या देणग्यावर डल्ला मारण्यास तयार झाले. चारही बाजूनी टीसीएसचे सीसीटीव्ही कॅमेरे, ऑडिट टीम, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि देशातील सर्वात सुरक्षित रोख रकमेच्या कक्षांपैकी एक असलेली व्यवस्था असूनही, ज्या लोकांवर राम मंदिरातील देणग्यांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्याच नावावर आज एफआयआर दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, हे सर्व लोक टोळीप्रमाणे एकत्रितपणे काम करत होते, असेही आरोप करण्यात आले. आता प्रश्न असा आहे की, कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली, ऑडिट प्रक्रियेच्या उपस्थितीत आणि बँकेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये राहून हे सर्व कथित प्रकार घडले तरी कसे?
9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या उभारणीचा निर्णय दिला. त्याच्याबरोबर मंदिराचे बांधकाम, निधीचे व्यवस्थापन आणि इतर सर्व कामकाज पाहण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचेही निर्देश दिले. भारतातील मोठ्या मंदिरांमध्ये, जसे माता वैष्णो देवी, शिर्डी साईबाबा किंवा तिरुपती बालाजी अशा प्रकारचे ट्रस्ट कार्यरत असतात. या ट्रस्टच्या कामकाजावर राज्य सरकारचे काही प्रमाणात नियंत्रण असते आणि नागरिकांना माहितीच्या अधिकारांतर्गत RTI त्याबाबत माहिती मागवण्याचाही अधिकार असतो. मात्र, राम मंदिराच्या बाबतीत असे सांगितले जाते की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुमारे 3 महिन्यांनी 5 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या नावाने ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टला स्वायत्त ऑटोनॉमस स्वरूप देण्यात आले. म्हणजेच हा ट्रस्ट खासगी ट्रस्टप्रमाणे कार्य करेल आणि त्याच्या दैनंदिन कामकाजात सरकारची थेट भूमिका नसेल. यामुळे कागदोपत्री हा ट्रस्ट सरकारी नियंत्रणाबाहेर असल्याचे दिसत होते. इतर मंदिरांप्रमाणे या ट्रस्टविषयी माहितीच्या अधिकाराखाली RTI माहिती मिळवता येत नव्हती. मात्र, ट्रस्टमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीचे सरकारशी संबंध असल्याचा आरोप केला जातो. असा दावा करण्यात आला की, ट्रस्टमधील 15 सदस्यांपैकी 12 सदस्यांची नियुक्ती सरकारने केली होती. उदाहरणार्थ, नृपेंद्र मिश्रा हे 2014 ते 2019 या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव होते. तसेच ट्रस्टमध्ये विश्व हिंदू परिषद VHP आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS यांच्याशी संबंधित व्यक्तीचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. यामध्ये ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून चंपत राय यांची नियुक्ती करण्यात आली. ते लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि राम मंदिर आंदोलनाच्या काळात त्यांना विश्व हिंदू परिषदेत काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ते विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षही राहिले आहेत. याच्याप्रमाणे, बांधकाम समिती व कामेश्वर चौपाल यांची नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी भाजपचे विधान परिषदेचे सदस्य MLC राहिले होते. तसेच डॉक्टर अनिल मिश्रा, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अवध विभागाचे प्रांत कार्यवाह होते, त्यांच्याकडे ट्रस्टमधील खरेदी विक्री आणि पुरवठा व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. त्याचे कार्यालय मंदिरातील देणगी मोजणी केंद्राच्या अगदी शेजारी असल्याचेही नमूद केले जाते. म्हणजेच कागदोपत्री हा ट्रस्ट सरकारी नियंत्रणाबाहेर असलेला स्वायत्त ट्रस्ट होता, असा या मजकुरातील दावा आहे. सरकारची या ट्रस्टच्या दैनंदिन कारभारात थेट भूमिका नव्हती. मात्र, ट्रस्टमध्ये सरकारशी संबंध असल्याचा दावा करण्यात आलेल्या व्यक्तीचा समावेश होता. ट्रस्टला स्वायत्त ऑटोनॉमस दर्जा देण्यात आल्यामुळे राम मंदिराच्या बांधकामासाठी किती खर्च झाला, किती देणग्या जमा झाल्या आणि त्या निधीचा वापर कसा झाला, यासंबंधीची माहिती देण्यास सरकार नकार देऊ शकते, असा दावा या मजकुरात करण्यात आला आहे. इतर मंदिरांच्या ट्रस्टप्रमाणे राम मंदिर ट्रस्टविरुद्ध माहितीच्या अधिकाराखाली RTI माहिती मागवता येत नसल्याचेही सांगितले जाते. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS काही सदस्यांनी देखील या ट्रस्टबाबत RTI अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असा दावा करण्यात आला आहे. RSSचे माजी सदस्य कैलाशचंद्र मुंद्रा यांनी ट्रस्टला देण्यात आलेल्या करसवलतीबाबत माहिती मागण्यासाठी RTI दाखल केली होती. त्यावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDT उत्तर दिले की, हा ट्रस्ट स्वायत्त संस्था असल्यामुळे संबंधित माहिती देणे शक्य नाही. म्हणजेच सरकारने ट्रस्टची स्थापना केली, सरकारनेच सदस्यांची नियुक्ती केली, सरकारनेच करसवलती दिल्या, पण देणग्यांच्या हिशोबाबाबत माहिती मागितल्यास ती उपलब्ध करून दिली जात नाही, असा आरोप या मजकुरात करण्यात आला आहे. म्हणजेच जनतेला देणगी देता येते, परंतु त्या पैशाचा हिशोब मागता येत नाही, असा दावा करण्यात आला आहे.
ही बाब पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारण म्हणजे पुढे सांगितल्या जाणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू हाच असल्याचे या कथनात म्हटले आहे. पुढे ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले. त्यासाठी अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ट्रस्टच्या नावाने शून्य शिल्लक झिरो बॅलन्स असलेले चालू खाते उघडण्यात आले आणि देशभरातून देणग्या जमा होऊ लागल्या. देणग्या स्वीकारण्याची प्रक्रिया आणि मंदिराचे बांधकाम सुरू असतानाच सुमारे 7 महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर 2020 मध्ये ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका खासगी लेखापरीक्षण ऑडिट संस्थेला संपूर्ण व्यवस्थेचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केले. या ऑडिट संस्थेने तपासणी केल्यानंतर इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार ट्रस्टचे व्यवस्थापन अत्यंत व्यावसायिक हायली अनप्रोफेशनल पद्धतीने चालत असल्याचे निरीक्षण नोंदवले. या पद्धतीमुळे भविष्यात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात असेही नमूद करण्यात आले. तसेच व्यवस्थित नोंदी सिस्टमॅटिक रेकॉर्ड्स ठेवल्या जात नसल्याचे, अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील पडताळणीची सेकंड अँड थर्ड चेक व्यवस्था नसल्याचेही ऑडिटमध्ये निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. ऑडिट संस्थेने इशारा दिला की या त्रुटी तातडीने दूर केल्या नाहीत तर भविष्यात चोरी, गैरव्यवहार आणि अनियमित आर्थिक व्यवहार होण्याची ऑडिट संस्थेने दिलेल्या या इशाऱ्यानंतर आवश्यक त्या सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र या कथनानुसार घडले त्याच्या अगदी उलट. प्रक्रिया सुधारण्याऐवजी ऑडिट संस्थेच्या इशाऱ्याचा अहवालच दडपून टाकण्यात आल्याचा दावा केला जातो. ट्रस्टच्या संकेतस्थळावर कोणतीही सॉफ्ट स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अंतर्गत ऑडिट अहवाल किंवा संबंधित कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यानंतरही मंदिराचे बांधकाम पूर्वीप्रमाणेच सुरू राहिले. बांधकाम सुरू असताना दीनानाथ वर्मा नावाचे एक बांधकाम अभियंता या प्रकल्पावर कार्यरत होते. कामाच्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की ॲल्युमिनियमच्या कामाचे बिल जाणीवपूर्वक सुमारे 1.5 अधिक तयार केले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे याबाबत विचारणा केली. त्यावर ट्रस्टमधील डॉक्टर अनिल मिश्रा यांना 40% कमिशन द्यावे लागते, त्यामुळे असे करणे आवश्यक असल्याचे कंत्राटदाराने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर दीनानाथ वर्मा यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यानंतर सर्वप्रथम त्याचे मानधन थांबवण्यात आले आणि नंतर त्यांना त्यांच्या अभियंता पदाच्या कामावरून हटवण्यात आले, असेही त्यांनी स्वतः सांगितल्याचे या कथनात नमूद करण्यात आले आहे. दीनानाथ वर्मा यांनी असा आरोपही केला की त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. एनआय आणि न्यूजग्राम यांनीही या दाव्यांबाबत वृत्त दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्या काठात ही बाब मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली नाही आणि काही काठासाठी दडपली गेली, असा दावा करण्यात आला आहे. यानंतर काही काठ सर्व काही पूर्ववत सुरू राहिले. काही वर्षांत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि 23 जानेवारी 2024 रोजी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच दररोज सरासरी 8 ते 13 लाख रुपयांपर्यंत देणग्या जमा होऊ लागल्या. सण उत्सवाच्या काठात हा आका आणखी वाढून 50 ते 60 लाख रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले जाते. या मोठ्या प्रमाणातील देणग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 4 स्वयंचलित उच्च तंत्रज्ञानयुक्त मोजणी यंत्रे, संगणकीकृत पावती काउंटर आणि अतिरिक्त देणगी पेट्या बसवण्यात आल्या. तरीही दिवसेंदिवस देणग्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होऊ लागले. ही परिस्थिती हाताळण्यासाठी ट्रस्टने 2 महत्त्वाची पावले उचलली. पहिले म्हणजे राम मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या सुविधा केंद्राच्या मोठ्या तटगृहात एक सुरक्षित मोजणी कक्ष सिक्युअर काउंटिंग रूम तयार करण्यात आला. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा व्यवस्था बसवण्यात आल्या, जेणेकरून देणग्यांची मोजणी सुरक्षित आणि अचूक पद्धतीने करता येईल. दुसरे म्हणजे ट्रस्टने स्टेट बँक ऑफ इंडिया SBI सोबत एक सामंजस्य करार केला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक व्यावसायिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडता येईल.
या करारानुसार देणगी स्वीकारण्यापासून ती मोजणे आणि अखेरीस बकेट जमा करण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी एसबीआय आणि त्याचे अधिकारी संयुक्तपणे सांभाळतील, असे निश्चित करण्यात आले. या सामंजस्य करारानंतर या कामासाठी आवश्यक कर्मचारी एसबीआयमार्फत योग्य मुलाखती आणि पात्रतेच्या आधारे नियुक्त केले जाणार होते. मात्र असे करण्याऐवजी भरती ही गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे न होता ओळखी आणि ट्रस्टमधील प्रभावशाली व्यक्तीशी असलेल्या संबंधांच्या आधारे होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वप्रथम ट्रस्टमधील चंपत राय यांचे निकटवर्तीय रितेश चतुर्वेदी आणि गगनदीप सिंग यांचा मंदिरातून बकेपर्यंत देणगी आणि अर्पणाची रक्कम नेणाऱ्या पथकात समावेश करण्यात आला. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार एका बँक अधिकाऱ्याने असा दावा केला की भरती प्रक्रियेदरम्यान एसबीआयवर दबाव टाकण्यात आला होता, जेणेकरून केवळ विशिष्ट व्यक्तींनाच नियुक्ती दिली जाईल. त्यामुळे योग्य आणि पात्र व्यावसायिकांची निवड करण्याऐवजी ओळखीच्या व्यक्तींना प्राधान्य देऊन भरती करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. यानंतर खासगी सुरक्षा आणि रोख रक्कम हाताळण्यासाठी कर्मचारी नेमण्याची जबाबदारी एसबीआयकडे होती. यासाठी एसबीआयने हे काम वाराणसी येथील सैनिक सिक्युरिटी सर्व्हिस या संस्थेकडे सोपवले. मात्र येथेही कोणतीही नियमित मुलाखत किंवा निवड प्रक्रिया न राबवता ट्रस्टमधील व्यक्तीच्या शिफारशीनुसार अयोध्येतील स्थानिक लोकांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. उदाहरण म्हणून काही नावेही नमूद करण्यात आली आहेत. मनीष यादव हा चंपत राय यांच्या चालकाचा पुतण्या असल्याचे सांगितले जाते. त्याला दबाव टाकून रोख रक्कम मोजण्याच्या कामावर नियुक्त करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे अनुकल्प मिश्रा हे लवकुश मिश्रा यांचे मेहुणे असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा यांचे नातेवाईक असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याची नियुक्ती नोटाची मोजणी आणि देणगीची वाउचर्स तयार करण्यासाठी करण्यात आली. चंपत राय यांचे वैयक्तिक चालक रमाशंकर उर्फ टीनू यादव यांनाही मंदिरातील प्रशासन, महत्त्वाच्या व्हीआयपी भेटी, स्ट्राँग रूमच्या चाव्या आणि रोख रकमेच्या मोजणीसारख्या अनेक संवेदनशील कामांमध्ये सहभागी करण्यात आल्याचे सांगितले जाते. या सर्व व्यक्तीचा पगार साधारणपणे 12,000 ते 22,000 रुपयाच्या दरम्यान असल्याचे नमूद केले जाते. भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंदिरात देणगी व्यवस्थापनासाठी नियम निश्चित करण्यात आले. मंदिरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या. त्या भरल्यानंतर ट्रस्ट आणि बकेच्या 4 प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्या उघडल्या जात आणि त्यातील रक्कम लोखंडी पेट्यामध्ये भरून कुलूप लावले जाई. त्यानंतर या पेट्या मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर असलेल्या सुविधा केंद्राच्या तटगृहातील सुरक्षित कक्षात नेल्या जात. या कक्षात सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली त्या पेट्या ठेवण्यात येत असत. अर्जुन देव नावाचे रेडिओ मेंटेनन्स अधिकारी या कक्षाची जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगितले जाते. यानंतर याच कक्षात सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये नोटाची मोजणी केली जात असे. पहिली शिफ्ट सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुसरी दुपारी 2 ते रात्री 8 अशी होती. या संपूर्ण प्रक्रियेत एकूण 50 जण उपस्थित असत. त्यापैकी 24 जण प्रत्यक्ष नोटा मोजण्याचे काम करत. अधिकृतरित्या ते सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसचे कर्मचारी असले तरी त्यांची नियुक्ती ट्रस्टमधील प्रभावशाली व्यक्तीच्या शिफारशीवर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या 24 कर्मचाऱ्यांवर ट्रस्टचे 12 प्रतिनिधी देखरेख ठेवत आणि त्यांच्यावर पुढे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तसेच ऑडिट टीममधील 14 जण लक्ष ठेवत असत. अशा प्रकारे एकूण 50 जणांच्या उपस्थितीत संपूर्ण मोजणी प्रक्रिया पार पडत असे. या सर्व व्यवस्थेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात होती आणि त्या संपूर्ण तांत्रिक यंत्रणेची जबाबदारी टीसीएसकडे असल्याचे सांगितले जाते. मोजणी सुरू असताना कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नसे. केवळ शौचालयात जाण्यासाठी किंवा जेवणाच्या वेळीच बाहेर पडण्याची परवानगी दिली जात असे. या प्रक्रियेत सहभागी असलेले लवकुश मिश्रा, मनीष यादव, अनुकल्प मिश्रा, टीनू यादव आणि इतर अनेक जण एकमेकांचे परिचित असल्याचे सांगितले जाते.
कोणी कोणाच्या पुतण्या, कोणी मेहुणा, तर कोणी जुना परिचित होता. त्यामुळे त्याची नियुक्ती ओळखीच्या आधारे झाल्याने स्वतंत्र तृतीय पक्षामार्फत थर्ड पार्टी त्याची पार्श्वभूमी पडताळणी करण्यात आली नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. यानंतर नोटा मोजण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कथित चोरीला सुरुवात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना मुख्य सीसीटीव्ही कॅमेरे नेमके कुठे आहेत याची आधीपासूनच माहिती होती. तसेच ते एकमेकांना ओळखत असल्याने त्यांनी अत्यंत समन्वयाने काम केल्याचे सांगितले जाते. आरोपानुसार काही कॅमेऱ्याचा दृष्टिकोन व्ह्यू अडवला जात असे आणि त्या वेळी काही जण 500 रुपयाच्या नोटाची बंडले खिशात ठेवत असत. एनडीटीव्ही आधाच्या की मात्र वृत्तानुसार ही बंडले शौचालयात जाण्याच्या बहाण्याने तेथे लपवली जात आणि दिवसखेर ती बाहेर काढून मंदिराबाहेर नेली जात. त्यानंतर ती रक्कम आपापसात वाटून घेतली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. असा प्रकार बराच काळ सुरू राहिला आणि कोणालाही त्याची कल्पना आली नाही, असे सांगितले जाते. मात्र 2025च्या सुरुवातीला ट्रस्टच्या काही अधिकाऱ्यांना संशय आला. कारण इतर मूल्यांच्या नोटांच्या तुलनेत 500 रुपयाच्या नोटाची बंडले असामान्य प्रमाणात कमी आढळू लागली होती. यामुळे चोरी होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींना बोलावल्याचे या कथनात नमूद करण्यात आले आहे. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काही सॉप्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स तयार केल्या. त्यामध्ये काही नियम निश्चित करण्यात आले. त्यापैकी एक नियम असा होता की रोख रक्कम मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे परिधान करणे बंधनकारक असेल. दुसरा नियम म्हणजे सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसचे अतिरिक्त सुरक्षा रक्षकही मोजणी कक्षात तैनात केले जातील. तसेच कर्मचाऱ्याची अचानक तपासणी रँडम चेक्स केली जाईल आणि त्याबाबतची वेळापत्रकेही निश्चित करण्यात आली. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज किमान 180 दिवस सुरक्षित ठेवणे अनिवार्य करण्यात आले. मात्र या सॉप्स तयार झाल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा दावा करण्यात आला आहे. खिसे नसलेले कपडे वापरण्याचा नियम पाळला गेला नाही. 180 दिवस फुटेज जतन करण्याऐवजी केवळ 45 दिवसांचे फुटेज ठेवले जाऊ लागले आणि उर्वरित फुटेज हटवले जात असल्याचे सांगितले जाते. काम संपल्यानंतर कर्मचाऱ्याची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील योग्य प्रकारे राबवली गेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान कथितपणे नोटाची बंडले थेट खिशात टाकून चोरी करणे दिवसेंदिवस कठीण होत गेले, कारण मोजणी कक्षात अतिरिक्त सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी पैसे अपहार करण्यासाठी नवी पद्धत शोधल्याचा दावा करण्यात आला आहे. राम मंदिरातील दानपेट्या उघडल्यानंतर त्यामध्ये विविध मूल्यांच्या नोटा एकत्रित स्वरूपात असत. त्यामध्ये 10, 50, 100, 500 आणि इतर मूल्यांच्या नोटांचा समावेश असे. सर्वप्रथम या नोटा वर्गीकृत करून वेगवेगळ्या बंडलामध्ये विभागल्या जात. प्रत्येक बंडलमध्ये नेमक्या 100 नोटा ठेवण्यात येत आणि त्यानंतर मोजणीची प्रक्रिया केली जात असे. उदाहरणार्थ 500 रुपयाच्या 100 नोटाचे एक बंडल असेल तर त्याची किंमत 50,000 रुपये होते. या प्रक्रियेमध्ये कथितपणे अशी युक्ती वापरण्यात आली की 100 नोटाचे बंडल तयार करण्याऐवजी त्यामध्ये 120 नोटा ठेवण्यात येत. उदाहरणार्थ 500 रुपयाच्या 120 नोटाचे बंडल प्रत्यक्षात 60,000 रुपयाचे असेल, मात्र त्यावरील वाउचरमध्ये ते 50,000 रुपयाचेच दाखवले जात असे. अशा प्रकारे मोजणीदरम्यान ते बंडल 100 नोटाचे असल्याचे गृहीत धरले जाई, कारण त्यामध्ये प्रत्यक्षात 120 नोटा आहेत हे कोणालाही लक्षात येत नसे, असा दावा करण्यात आला आहे. या बंडलांशी संबंधित वाउचर तयार करण्याची जबाबदारी अनुकूल मिश्रा यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. बंडले तयार झाल्यानंतर आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर ती बकेट जमा करण्यासाठी मंदिरातून नेण्याचे काम रतेश, गगनदीप आणि टीनू यादव यांच्याकडे होते.
आरोपानुसार बकेट जमा करण्यापूर्वी या बंडलामधील अतिरिक्त 20 नोटा काढून घेतल्या जात. त्यामुळे मंदिरात 120 नोटांचे बंडल 100 नोटांचे म्हणून नोंदवले जाय आणि बकेटी 100 नोटांचेच बंडल जमा केले जाय. मधील अतिरिक्त 20 नोटा कथितपणे स्वतःचे ठेवण्यात येत. यामुळे कागदोपत्री आणि बकेटच्या नोंदीमध्ये कोणतीही विसंगती दिसून येत नव्हती, असा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर बकेट रक्कम जमा करून परतल्यानंतर संबंधित व्यक्ती ठरलेल्या ठिकाणी एकत्र येत आणि कथितपणे ही रक्कम आपापसात वाटून घेत असत. अनेक महिन्यांपर्यंत हा प्रकार दररोज सुरू होता, असे या कथनात म्हटले आहे. मात्र मार्च 2026 पर्यंत येताना स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ला देणगी मोजणी प्रक्रियेत काही संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. प्रणालीमध्ये काहीतरी गडबड होत असल्याची शक्यता बँकेला वाटू लागली. त्याच दिवशी SBIने ट्रस्टला लेखी स्वरूपात सूचना दिली की सध्या मोजणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलून नवीन कर्मचारी नेमण्यात यावेत. त्यामुळे चोरी किंवा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी होईल, असे बँकेचे मत असल्याचे सांगितले जाते. मात्र असा दावा करण्यात आला आहे की डॉक्टर अनिल मिश्रा आणि चंपत राय यांनी हा प्रस्ताव स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. परिणामी मोजणीचे काम करणारे तेच कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करत राहिले. SBIला कर्मचारी बदलता आले नाहीत. मात्र मे 2026च्या अखेरीस काही अधिकाऱ्यांनी एक वेगळे पाऊल उचलल्याचा दावा केला जातो. मोजणी कक्षातील मुख्य CCTV कॅमेरे कुठे आहेत याची माहिती अनेकांना असल्याने त्यांनी त्या कक्षात गुप्त हिडन कॅमेरे बसवले, जेणेकरून आत नेमके काय घडत आहे हे समजू शकेल. 4 जून 2026 रोजी या गुप्त कॅमेऱ्यामधील एका आठवड्याचे फुटेज पाहण्यात आले. या फुटेजमध्ये काही कर्मचारी जाणूनबुजून मुख्य CCTV कॅमेऱ्यांसमोर उभे राहत असल्याचे, तर इतर काही जण नोटांची बंडले कपड्यामध्ये लपवत असल्याचे कथितपणे दिसून आल्याचा दावा करण्यात आला आहे. या फुटेजमध्ये अविनाश शुक्ला नावाची व्यक्तीही दिसत असल्याचे सांगितले जाते. या कथित पुराव्यानंतर 5 जून 2026 रोजी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती मिळाली. त्यानंतर अविनाशच्या घरी पोलिसांनी ट्रस्टचे प्रतिनिधी पाठवण्यात आल्याचे सांगितले जाते. छाप्यात त्याच्या घरातून परदेशी चलनातील नोटा, सुमारे 39,220 रुपयांची रोख रक्कम तसेच अंदाजे 58 लाख रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र प्रकरण दडपण्यासाठी औपचारिक एफआर दाखल करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. पुढे असा दावा करण्यात आला आहे की या कथित चोरीत सहभागी असलेल्या काही कर्मचाऱ्यांचे वेतन तुलनेने कमी असूनही त्यांच्या आर्थिक स्थितीत झपाट्याने वाढ होत होती. उदाहरणार्थ, लवकुश नावाच्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार सुमारे 12,000 रुपये असतानाही त्याने सुमारे 25 लाख रुपये खर्चून दुमजली घराचे बांधकाम सुरू केले, असा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमध्ये इतर काही कर्मचाऱ्यांना संशय आला. गुप्त कॅमेऱ्याची बाब समोर आल्यानंतर 2 दिवसांनी मंदिरातीलच एका कर्मचाऱ्याने समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांना कथित माहिती दिली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आणि हा विषय राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला, असे या कथनात म्हटले आहे. सुरुवातीला ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नियमित लेखापरीक्षण ऑडिट होत असल्याने चिंतेचे कारण नसल्याचे सांगितल्याचा उल्लेख केला जातो. याच आठवड्यात ट्रस्टचे माजी लेखा प्रभारी महिपाल सिंग यांनी माध्यमांसमोर येऊन 2020-2021 पासूनच कथित गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की गर्दीमुळे अनेक भाविक सोने चांदीच्या वस्तू ट्रस्ट कार्यालयात जमा करण्याऐवजी थेट दानपेटीत टाकत असत. तसेच टीनू यादव हे अशा दागिन्याचे फोटो काढून चंपत राय यांना पाठवत असल्याचाही त्यांनी आरोप केला. महिपाल सिंग यांनी स्वतः चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या 10 पेट्या कोणतीही नोंद किंवा पावती न देता हलवताना पाहिल्याचा दावा केला.
याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनीही देणगीच्या कथित गैरवापराबाबत माहिती आपल्या जवळ असल्याचे म्हटले. मात्र या प्रकरणात प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग असल्यामुळे ती माहिती सार्वजनिक करणार नसल्याचे त्यांनी कथितपणे सांगितले. यानंतर हा विषय देशभर चर्चेचा झाला आणि विविध स्तरांतून चौकशीची मागणी होऊ लागली. 13 जून 2026 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केल्याचे सांगितले जाते. एसआयटीने त्याच दिवशी अयोध्येत जाऊन 40हून अधिक व्यक्तीची चौकशी सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान पथकाने मोजणी कक्षाशेजारील स्वच्छतागृहाची तपासणी केली असता तेथे सुमारे 5 लाख रुपयांची रोख रक्कम आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता 7 ते 8 महिन्याचे फुटेज हटवण्यात आल्याचे समोर आल्याचा आरोप करण्यात आला. यापूर्वीच्या नियमांनुसार किमान 180 दिवसांचे फुटेज जतन करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. यानंतर एसआयटीने सीसीटीव्ही व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे रेडिओ मेंटेनन्स अधिकारी अर्जुन देव यांची चौकशी केली. मंदिर परिसरातील सुमारे 1600 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार ते त्यांच्या अधिकृत जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त इतर कामांमध्येही सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 2009 पासून त्यांच्या बदलीचे अनेक आदेश निघाले, मात्र प्रत्येक वेळी ते थांबवण्यात आल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे एसआयटीची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांची बदली गोरखपूर येथे करण्यात आल्याचे सांगितले जाते. चौकशीत काही व्हॉट्सअपच्याच हटवलेल्या अवस्थेत आढळल्या, काही मोबाईल फोन फॉर्मॅट केलेले होते आणि संभाव्य डिजिटल पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर एसआयटीने टीनू यादव यांच्या घरी छापा टाकल्याचे सांगितले जाते. या कारवाईत दागिने, रोख रक्कम, सुमारे 50 कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, विमानतळावरील 70 खोल्यांचे वसतिगृह, अनेक रेस्टॉरंटमधील भागीदारीची कागदपत्रे आणि फॉर्च्युनरसारखी आलिशान कार जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथनानुसार मंदिरात काम सुरू करण्यापूर्वी टीनू यादव ऑटो रिक्षा चालवत होते आणि त्याचे वडील चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. त्याच दिवशी म्हणजे 13 जून 2026 रोजी एसआयटीचे पथक मनीष यादव यांच्या घरी पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. मनीष यादव हे टीनू यादव यांचे पुतणे असल्याचे सांगितले जाते. छाप्यात त्यांच्या घरातून सुमारे 36 लाख रुपये रोख सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर 14 जून 2026 रोजी लवकुश मिश्रा यांच्या घरी छापा टाकण्यात आला. ते पूर्वी कार मेकॅनिक म्हणून काम करत होते असे सांगितले जाते. या कारवाईत गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यातून सुमारे 10 लाख रुपये रोख जप्त केल्याचा दावा करण्यात आला. तसेच ते स्वतःचे घर बांधत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अनुकल्प मिश्रा यांनी फॉर्महाऊस खरेदी केल्याच्या तर के.डी. तिवारी यांनी सुमारे 1.5 कोटी रुपयांची जमीन विकत घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. के.डी. तिवारी यांच्याकडे मंदिरात अर्पण होणाऱ्या सोने चांदीच्या वस्तूची जबाबदारी होती, असेही या कथनात म्हटले आहे. 23 जून 2026 रोजी एसआयटीने प्राथमिक चौकशी अहवाल सादर केल्याचा दावा करण्यात आला. मात्र हा अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आल्यामुळे हितसंबंधांचा संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचा आरोप करण्यात आला. कारण कथनानुसार संजय प्रसाद हे स्वतःही ट्रस्टचे सदस्य असल्याचे नमूद केले जाते. एसआयटीचा अहवाल सादर झाल्यानंतर 25 जून 2026 रोजी ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी एफआर दाखल केल्याचे सांगितले जाते. या एफआरमध्ये अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष यादव यांच्यासह एकूण 8 जणांची नावे असल्याचा दावा करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्याचे म्हटले आहे.
पुढे असा आरोप करण्यात आला आहे की चौकशी दरम्यान अविनाश शुक्ला यांनी डॉक्टर अनिल मिश्रा यांचे नाव घेत संपूर्ण व्यवस्थेमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा केला. त्यांनी सुमारे 100 जणांच्या मदतीने संपूर्ण जाथे चालवले जात असल्याचे कथितपणे सांगितले. मात्र हा आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेला नाही, असेही या कथनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला, तर काहींनी केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रभावशाली व्यक्तींना वाचवले जात असल्याचा दावा केला. राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित संतोष दुबे यांनीही चंपत राय आणि डॉक्टर अनिल मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप करत एसआयटीकडून केवळ औपचारिक चौकशी होईल अशी टीका केल्याचे सांगितले जाते. यानंतर 25 जून 2026 रोजी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांनी एसआयटीसमोर राम जन्मभूमीशी संबंधित 11 जमीन व्यवहारांची कागदपत्रे सादर केल्याचा दावा करण्यात आला. या कथनानुसार 2021 मध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान या मोहिमेद्वारे मंदिरासाठी निधी संकलित करण्यात आला आणि एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुमारे 151 कोटी रुपयांच्या देणग्या जमा झाल्या. या निधीतून मंदिरासाठी जमीन खरेदी करण्यासाठी 5 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निर्णय केवळ चंपत राय आणि डॉक्टर अनिल मिश्रा हे दोघेच घेत होते, तर उर्वरित सदस्यांकडून केवळ स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही जमीन व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. उदाहरणार्थ, मे 2021 मध्ये दीप नारायण यांच्याकडून एक जमीन ट्रस्टने सुमारे 2.5 कोटी रुपयांना खरेदी केली. कथनानुसार ही जमीन त्यांनी अवघ्या 2.5 महिन्यांपूर्वी 20 लाख रुपयांना विकत घेतली होती. या किमतीतील मोठा फरक कोणाच्या फायद्यासाठी झाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच रवी मोहन तिवारी आणि सुलतान अन्सारी यांनी कथितपणे 2 कोटी रुपयांना खरेदी केलेली जमीन अवघ्या 10 मिनिटांनंतर ट्रस्टने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. काही व्यवहारांमध्ये चोरी, फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तीशीही जमीन खरेदीचे व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका भाजप आमदाराने एका पुजाऱ्याकडून कमी किमतीत जमीन विकत घेऊन ती ट्रस्टला अधिक किमतीत विकल्याचाही दावा करण्यात आला आहे. याशिवाय 26 जानेवारी 2021 रोजी एका संस्थेने मंदिरासाठी सुमारे 200 किलो चांदीच्या 200 विटा अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या देणगीची अधिकृत पावती नंतर दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, मात्र ती आजपर्यंत मिळवली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच एका व्यावसायिकाने भगवान रामांसाठी 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो वजनाच्या चांदीच्या चरणपादुका अर्पण केल्याचा दावा केला असून त्यांनीही अद्याप पावती मिळवलेली नसल्याचे सांगितले जाते. या कथनात पुढे असा आरोप करण्यात आला आहे की अनेक भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दागिन्याची संपूर्ण नोंद उपलब्ध नाही. काही दागिने अधिकृत नोंद होण्यापूर्वीच देणगीपेट्यामधून काढून घेतले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भगवान रामांना अर्पण केलेले खरे दागिने बनावट दागिन्यांनी बदलले गेले असावेत, अशी शंका व्यक्त करण्यात आली असून त्या संदर्भात चौकशी सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेवटी या कथनात असे म्हटले आहे की 2020 आणि 2025 मध्ये दोनदा संभाव्य त्रुटीविषयी इशारे देण्यात आले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. अनेक भाविकांनी श्रद्धेने आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात या विश्वासाने केलेल्या देणग्याचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कथनाच्या शेवटी असा युक्तिवाद करण्यात आला आहे की मंदिर ट्रस्टच्या कामकाजात अधिक पारदर्शकता असावी. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र वार्षिक लेखापरीक्षण सार्वजनिक करावे, देणग्यांचा रिअल टाइम डॅशबोर्ड उपलब्ध करावा, ऑनलाईन व्यवहार पारदर्शकपणे दाखवावेत आणि देणगी मोजणारे व त्यांच्यावर देखरेख ठेवणारे अधिकारी स्वतंत्र असावेत, अशी मागणी या कथनात करण्यात आली आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका.